MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 1, Name Reaction with Mechanism and Application. Then next reaction is Nazirov cyclization. The name of the reaction is Nazirov cyclization. सायक्लायझेशन मीन्स यामध्ये रिंग फॉर्मिंग होणार आहे, सायक्लायझेशन होणार आहे. Then what is meant by Nazirov cyclization? The Lewis or Bronsted acid catalyzed cyclization of a divinyl ketone to produce cyclopentanone. ओके, म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे तर लेविस और ब्रॉन्स्टेड ॲसिड यूज करून कॅटलिस्ट यूज करून सायक्लायझेशन होतं. कसलं तर डायव्हिनिल कीटोनचं, डायव्हिनिल कीटोन ॲज अ रिॲक्टंट त्याचं सायक्लायझेशन होतं आणि प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला सायक्लोपेंटॅनोन्स. द नाझिरॉव सायक्लायझेशन रिॲक्शन इज अ केमिकल रिॲक्शन यूज्ड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री फॉर द सिंथेसिस ऑफ सायक्लोपेंटॅनोन. नाझिरॉव सायक्लायझेशन रिॲक्शन ही केमिकल रिॲक्शन आहे, ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये यूज केली जाते. सिंथेसिस काय करायचं आहे आपल्याला सायक्लोपेंटॅनोन सिंथेसिस करण्यासाठी. As originally described, the Nazirov cyclization involves the activation of a divinyl ketone using stoichiometric Lewis acid or parotic acid promoter. फर्स्टली जर आपण बघितलं तर नाझिरॉव सायक्लायझेशन यामध्ये काय होतं, ॲक्टिवेशन ऑफ अ डायव्हिनिल कीटोन, डायव्हिनिल कीटोनचं ॲक्टिवेशन होतं. कशाचं काय यूज करून तर स्टॅच्योमेट्रिक अमाऊंट ऑफमध्ये लेविस ॲसिड यूज करून. लेविस ॲसिड ॲज अ प्रोमोटर म्हणून ॲक्ट होतो तिथे. The key step of the reaction mechanism involves a cationic 4-pi electrocyclic ring closure which form the cyclopentanone product. ह्या रिॲक्शनची की स्टेप काय आहे तर ह्यामध्ये कॅटायनिक 4-pi इलेक्ट्रोसायक्लिक रिंग क्लोजर होते. ही आता 4-pi कॅटायनिक 4-pi इलेक्ट्रोसायक्लिक रिंग क्लोजर म्हणजे हा पेरिसायकलिकचा पार्ट आहे यामध्ये. त्यामध्ये थर्मली अलाउड आहे ही रिॲक्शन. द कॅटायनिक 4-pi इलेक्ट्रोसायक्लिक रिंग क्लोजर आणि फॉर्मेशन ऑफ द सायक्लोपेंटॅनोन प्रोडक्ट ही की स्टेप आहे या रिॲक्शनची. देन द रिॲक्शन टाईप इज अ रिंग फॉर्मिंग रिॲक्शन. ह्या रिॲक्शनचा टाईप कोणता आहे तर ही रिंग फॉर्मिंग रिॲक्शन आहे. नाझिरॉव सायक्लायझेशन, सायक्लायझेशन म्हणजे रिंग फॉर्मेशन. ओके, ह्यामध्ये रिंग फॉर्मेशन होते. द मेकॅनिझम ऑफ द क्लासिकल नाझिरॉव सायक्लायझेशन रिॲक्शन वॉज फर्स्ट demonstrated experimentally by the Schoppe to be intramolecular electrocyclization and is outlined below. The activation of the ketone by the acid catalyze generate a pentadienyl cation. आता फर्स्टली काय होतं तर पेंटाडायनल कॅटायन फॉर्मेशन होतं किट ॲज अ ॲसिड कॅटलाइज. आपण लेविस किंवा ब्रॉन्स्टेड ॲसिड यूज करून पेंटाडायनल कॅटायन फॉर्मेशन पहिलं होतं ह्यामध्ये. त्या म्हणजेच काय ॲक्टिवेशन ऑफ कीटोन विच अंडरगोज अ थर्मली अलाउड 4-pi कॉर्न रोटेटरी इलेक्ट्रोसायक्लायझेशन ॲज अ डिटेक्टेड बाय द वुडवर्ड-हॉफमन रूल. त्यामध्ये वुडवर्ड-हॉफमन रूल यूज करून थर्मली अलाउड आहे ही रिॲक्शन 4-pi कॉर्न रोटेटरी इलेक्ट्रोसायक्लायझेशन. म्हणजे रिंग क्लोजर रिॲक्शन आहे ती कशी आहे तर थर्मली अलाउड आहे आणि 4-pi कॉर्न रोटेटरी आहे. इलेक्ट्रोसायक्लायझेशन रिंग क्लोजर रिॲक्शन आहे ही याची नेक्स्ट स्टेप आहे. देन दिस जनरेट an oxyallyl cation which undergoes an elimination reaction to lose beta hydrogen. ह्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे तर ऑक्झिॲलिल कॅटायन फॉर्मेशन होतं. यानंतर जेव्हा रिंग क्लोज होते आणि रिंग क्लोज झाल्यावर जनरेट काय होतं ऑक्झिॲलिल कॅटायन आणि नंतरची स्टेप आहे इलिमिनेशन रिॲक्शन टू लॉस ऑफ बीटा हायड्रोजन. देन नेक्स्ट स्टेप इज अ बीटा हायड्रोजन लॉस होतो यामध्ये. देन सबसिक्वेंट टोटोमरायझेशन ऑफ द इनोलेट प्रोड्यूस द सायक्लोपेंटॅनोन प्रोडक्ट. त्याचबरोबर काय होतं नंतर टोटोमरायझेशन होतं इनोलेटचं आणि प्रोडक्ट आपल्याला मिळतो सायक्लोपेंटॅनोन ॲज अ प्रोडक्ट. The Nazirov cyclization in a particular is the generation of the pentadienyl cation followed by the electrolytic ring closure to an oxyallyl cation. नाझिरॉव सायक्लायझेशन ही पर्टिक्युलर कशासाठी जनरेशन ऑफ अ पेंटाडायनल कॅटायन म्हणजे पेंटाडायनल कॅटायन जर आपल्याला फॉर्मेशन करायचं आहे असेल तर नाझिरॉव सायक्लायझेशन ही पर्टिक्युलर रिॲक्शन आहे त्यासाठी. बाय इलेक्ट्रोलायटिक रिंग क्लोजर आणि नंतर इलेक्ट्रोलायटिक रिंग क्लोजर द थर्मली 4-pi
कॉन रोटेटरी जर आपण बघितली तर इलेक्ट्रोलायटिक रिंग क्लोजर ही रिॲक्शन टू फॉर्मेशन ऑफ अ ऑक्झिअलिल कॅटायन. Then next is a reaction. Firstly, divinyl cation as a reactant, AlCl3 as a Lewis acid or H+, the Bronsted acid is used for the activation of a ketone and the formation of the product cyclopentanone. Okay. Okay, then the next step mechanism. Firstly, the divinyl cation is a reactant, then H plus, addition of H plus to activate the ketone. The ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन आहे ही, त्याच्यामध्ये लेविस ॲसिड किंवा ब्रॉन्स्टेड ॲसिड याच्यामध्ये यूज केलं जातं. सो त्याच्यामध्ये ते दाखवले फर्स्ट याच्यात की त्यांनी ॲक्टिवेशन ऑफ अ कीटोन फॉर्म केलेलं आहे. देन द टू रेझोनेटिक स्ट्रक्चर इन द फर्स्ट स्टेप, राईट साइड फर्स्टली explain. In the first step, the pentadivinyl cation is a formation. In the first step मध्ये जेव्हा फर्स्ट स्टेप जेव्हा होते जेव्हा ॲक्टिवेशन होतं OH फॉर्मेशन अँड प्लस कार्बोकॅटायन तिथे फॉर्मेशन होतं म्हणजे पेंटाडायविनल कॅटायन फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे ती रिंग क्लोजर, थर्मली अलाउड 4π इलेक्ट्रोसायकलिक कॉन रोटेटरी इलेक्ट्रोसायकलिक रिंग क्लोजर रिॲक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, रिंग क्लोज होते. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये रिंग क्लोज. नंतरची स्टेप आहे त्याच्यामध्ये ऑक्झिअलिल कॅटायन फॉर्मेशन होतं. जेव्हा रिंग क्लोज होते, रिंग क्लोज झाल्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे कॅटायन जो आहे तो ऑक्सिजनच्या बाजूच्या कार्बनवर आहे, म्हणजेच काय तो ऑक्झिअलिल कॅटायन फॉर्मेशन झाला तिथे. ओके, देन नंतरची स्टेप आहे ती H प्लस बीटा हायड्रोजन इलिमिनेशन. बीटा हायड्रोजन त्यातून लॉस्ट होतो यामध्ये. and in the next step is the tautomerization. Last step is tautomerization होतं subsequent and the formation of the product is the cyclopentanone is the product. then लेफ्ट साईडला पण तेच आहे, पण इथे हेच दाखवलं आहे की कार्बोकॅटायन कुठे फॉर्म होतोय, त्या साईडला सायक्लोपेंटॅनोन म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके, रिॲक्शन सेम तीच आहे, फक्त कॅटायनची फक्त इथे पोझिशन तेवढी चेंज केलेली दाखवली आहे. कुठल्या साईडला कॅटायन तयार होईल त्याप्रमाणे कुठल्या साईडला त्याचा डबल बॉन्ड येईल, बाकी मेकॅनिझम तेच आहे. फर्स्ट स्टेप इज अ फॉर्मेशन ऑफ अ पेंटाडायनल कॅटायन, देन रिंग क्लोजर 4π थर्मली अलाउड 4π कॉन्डोरेटरी electrocyclic ring closure, then the formation of auxiliary cation in the next step, then beta hydrogen elimination in the next step. The beta hydrogen elimination then subsequent is त्याचबरोबर काय होतं मग tautomerization होतं and the formation of the product. मेकॅनिझम तेच राहणार आहे, फक्त पोझिशन त्यांनी चेंज केली दाखवली कसली तर कार्बोकॅटायन. कॅटायन तुमचा जो फॉर्म होईल कुठल्या साईडला कॅटायन फॉर्म होईल त्या साईडला त्याचा डबल बॉन्ड कुठल्या साईडला येईल एवढंच त्यांनी तो दाखवलेला आहे, बाकी मेकॅनिझम सेम आहे त्यामध्ये. Okay, the next point is application. Here is 5 application. In that, out of 5, in these 3 application is there. Firstly, divinyl divinyl कीटोन इथे आहेच फर्स्ट स्टेपमध्ये. एवढंच की त्यांनी एक साईडला रिंग दाखवली आहे, बाकी मेकॅनिझम तेच होणार आहे. H+ कंडिशन ॲसिड वापरून मेकॅनिझम तेच आहे, फक्त ह्यामध्ये त्यांनी काय केलं की मगाशी फक्त आपल्याला डायविनाइल कीटोनचं बाजूला रिंग आणि काही दिली नव्हती. एवढंच की ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर तेच आहे डायविनाइल कीटोन, फक्त इकडे एक रिंग वाढवून दाखवले, बाकी मेकॅनिझम तेच होणार आहे. ओके, इन द नेक्स्ट याच्यामध्ये पण डायविनाइल कीटोन आपल्याला तोच दिला आहे. सगळ्या ह्याच्यात मेकॅनिझम तेच राहणार आहे. इन थर्डमध्ये ऑल्सो डायविनाइल कीटोन. Okay, in fourth also divinyl ketone formation.
divinyl ketone as a reactant and the formation of a cyclopentane. The Najdorf cyclization is the ring closure of the doubly alpha beta unsaturated ketone to give the cyclopentanone. The Najdorf cyclization requires the acid and the protonation of the ketone step. The conjugated pi system required for the electrocyclic reaction. One of the 5 pi orbitals involved is empty, so the cyclization is a 4 pi electrocyclic reaction and the orbital forming a new sigma bond must interact in the intrafacially. The loss of proton and the tautomerization give the cyclopentanone. These are the 5 applications. Mechanism try करा. Thank you.